या मंचावर उपस्थित विरोधी पक्षाचे आदरणीय नेते श्री एकनाथराव खडसेजी, आदरणीय विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री भाऊसाहेब फंडकरजी, महाराष्ट्र प्रदेशाचे आदरणीय सरचिटणीस श्री विनोद तावडेजी, ज्यांनी मला नुकतीच अध्यक्षपदाची सूत्र दिलीत, आदरणीय हरिभाऊ, आदरणीय कप्तान सिंहजी, आदरणीय श्री वी सतीश जी, आदरणीय बहन स्मृति ईरानी, आदरणीय प्रकाश जावड़ेकर जी, आदरणीय किरीट सोमैया जी, आदरणीय पीयूष गोयल जी, मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी नेते व या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या या राज्य परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित माझ्या तमाम देशभक्त प्रतिनिधी बंधूंनो, माता भगिनींनो, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या या राज्य परिषदेच्या अधिवेशनात प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलत असताना माझ्या मनात एकीकडे कृतज्ञता आणि आनंद आहे, तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेतून आलेले एक प्रकारचे सकारात्मक दडपण आहे. 1986 ला मला आठवतं की चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी तात्कालिक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आदरणीय गोपीनाथजी चंद्रपूरला आले होते. त्या मोर्चात गोपीनाथजी उघड्या जीपवर होते आणि मी त्यांच्या बाजूला धावत त्या मोर्चामध्ये जात होतो. आज मी मनात विचार करत होतो की गोपीनाथजींच्या गाडीच्या बाजूला धावता धावता आज मी त्यांच्या बाजूला कधी येऊन बसलो. हा एक प्रवास फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतो. हा प्रवास फक्त भारतीय जनता पार्टीत शक्य आहे. या पक्षात कार्यकर्त्याची कदर आहे आणि नुसतं कदर नाही तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगत कार्यकर्त्याला हुरूप वाढवण्याची भाषा आहे. आणि जरी माझ्यावर दडपण असलं तरी आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या मंचावरील सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि माझ्या या शूर वीर प्रतिनिधींना धन्यवाद देतो की आपण जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही असंच मी बंधूंनो काम करेन. बंधूंनो, मी खरा तर भाग्यवंत आहे. अनेक कार्यकर्ते या पदासाठी या जबाबदारीचं निर्वाह करण्याची शक्ती असणारे आहे. माझ्यासारख्याच आपल्यापैकी अनेक कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कामापासून झाली. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी, सामाजिक समरसतेसाठी आणि आपला देश विश्वगुरु व्हावा, उद्याची एक महासत्ता व्हावी, यासाठी आपण सर्वजण सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय राहत आलो आणि हीच आपल्या कामाची प्रेरणा आहे. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद हे त्यासाठीच मला उपलब्ध झालेले एक उपकरण आहे अशी माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या बळावर आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी मला पार पाडता येईल असा विश्वास मला वाटतो. अध्यक्ष हा आपल्या पक्ष संघटनेच्या कुटुंबाचा कर्ता असला
तरी पक्षाच्या कार्याचे अधिष्ठान ही आपली विचारधारा आणि सामूहिक नेतृत्वाची परिपाठ आणि निर्माण केलेली परंपरा आहे. भारतीय जनसंघाच्या काळापासून राजकारणात निखळ राष्ट्रवादाचा प्रभाव निर्माण करण्याच्या या परंपरेचे प्रारंभीचे पाईक राहिलेल्यामध्ये सर्वात अग्रभागी नाव येते ते स्वर्गीय उत्तमराव पाटील यांचे. आपल्या पक्षाला बहुजनांमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये जनाधार मिळवून देणाऱ्या नानासाहेबांच्या या कर्मभूमीत ही जबाबदारी माझ्यावर येत आहे. हा मी त्यांचाच आशीर्वाद मानतो. शिवाय स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरुजी, स्वर्गीय वसंतराव भागवत आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी जे घडलो त्यात या दिवंगत नेत्यांच्या आदर्शांचा जसा वाटा आहे तसाच वाटा आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गोपीनाथजी मुंडे, आपले राष्ट्रीय नेते माननीय नितीन गडकरीजी, इथं उपस्थित असणारे आमचे विरोधी पक्ष नेते व अनेक नेत्यांनी नेहमी जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून मी आजपर्यंत घडत आलो. या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज या जळगाव शहरात आपणा समोर बोलताना खानदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेविषयी मला वाटणारा आदर व्यक्त करणे मला आवश्यक आहे. साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, बालकवी ठोंबरे, स्वातंत्र्य सैनिक धनाजी, नाना चौधरी, शिरीष कुमार अशा अनेक थोर व्यक्तिमत्वांना मी प्रारंभीच आदरांजली वाहतो. स्वर्गीय बापू वाणी, स्वर्गीय राजाभाऊ पवार, स्वर्गीय अशोकजी फडके या भारतीय जनसंघ आणि भाजपाशी संबंधित थोर नेत्यांना अभिवादन करणे हेही मी माझे कर्तव्य समजतो. बंधूंनो, माननीय गोपीनाथ मुंडेजींनी 43 डिग्रीचा उल्लेख केला. हे खरं आहे की प्रचंड ऊन आणि त्या उन्हातलं हे अधिवेशन आहे. पण या अधिवेशनातून या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा ऊर्जा घेऊन जाईल, हा विश्वास माझ्यासारख्या एका नवीन अध्यक्षाच्या मनात आहे. बंधूंनो, एक सहज बदल हा आपल्या पक्षाचा स्थायी भाव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज सूत्र जातात. 1984 साली स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्याकडून तात्कालिक युवा नेते, सळसळत्या रक्ताचे, धडकत्या हृदयाचे आमचे गोपीनाथजी मुंडे हे आपल्या 32व्या वर्षी महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. एक तरुण आमचा नेता झाला. गाव आणि गाव पालथ घालत माननीय गोपीनाथ मुंडेजींनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपले राष्ट्रीय नेते गडकरीजी विकासाच्या राजकारणावर श्रद्धा ठेवत, सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याच्या राजकारणावर कार्यकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न केला. गडकरींनी सांगितलेला विकास मार्ग व दिशा या सर्व बाबतीतला मीही एक छोटा साक्षीदार आहे. 1980 मध्ये चंद्रपूर शहराचा भारतीय जनता पार्टीच्या शहर सहसचिवाची जबाबदारी माझ्यावर आली. मला आठवतं की महाविद्यालयात मी एमफिलचा विद्यार्थी होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो, छात्र संघाचं नेतृत्व करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत एकदा एका कार्यक्रमाला मी गेलो. पुरामध्ये गाडी अटकली आणि नेत्यांनी विचार सुरू केला की आता 1989ची लोकसभा आहे, निवडणुकीत कोणी उभं राहायचं. स्वर्गीय ऍडव्होकेट दादा देशकरजी होते, आदरणीय शोभाताई होत्या, रमेश बागलाजी होते, चंदन भैयाजी होते, विजय राऊत होते. मी तर कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी
गाडीच्या मागच्या सीटवर बसून त्यांच्या सोबत प्रवासाला निघालो होतो. सहजपणे नेत्यांनी सांगितलं की पुढची लोकसभा आता याला निवडणुकीमध्ये उभं केलं पाहिजे. माझ्या मनासाठी तो मोठा धक्का होता. मी कधीच कोणती निवडणूक लढवली नव्हती, पण स्वर्गीय दादाजी म्हणाले की या निवडणुकीत याला तिकीट द्या. मी 25 वर्ष नुकतीच पूर्ण केली होती. निवडणुकीची तिकीट मला मिळाली. निवडणुकीच्या नियोजनाची पहिली बैठक सुरू झाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण पहिल्या बैठकीत निवडणुकीच्या विजयावर चर्चा होत नव्हती. पहिल्याच बैठकीत मी बसलो होतो आणि चर्चा सुरू झाली की 1984 मध्ये आपण चंद्रपूर लोकसभेत 58,000 मतं घेतली. आता कशाही परिस्थितीत आपल्याला 1 लाख मतापर्यंत जायचं आहे. माझ्या समोर निवडणुकीत मी पराभूत होईल यावर सर्वांचा 1 मताने विश्वास होता. मी मनात विचार केला की नेत्यांनी 1 लाखापर्यंतच नियोजन मला दिलं, पण मी कष्ट करेन, परिश्रम करेन. आणि मी निर्णय केला आणि मी 2 लाख मतं 1989च्या लोकसभेत घेतली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पराभूत झालो, मी विद्यालयात शिकणारा विद्यार्थी होतो. एमफिलची अंतिम परीक्षा व्हायची होती. पराभूत झाल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की हा रस्ता योग्य आहे का? मी राजकारणात काम करणं योग्य आहे का? कारण पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकामध्ये स्वर्गीय विनोबा भावेंची एक गोष्ट घेऊन आली. एका पत्रकाराने स्वर्गीय विनोबा भावेंना विचारलं की राजकारण अशुद्ध आहे, राजकारण चांगल्या माणसाचं नाही असं सांगितलं जातं. मग राजकारणात तुमच्यासारखी चांगली माणसं जात का नाही, सक्रिय का होत नाही? विनोबाजी म्हणाले की राजकारण म्हणजे समुद्रासारखं आहे. हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या समुद्राकडे वाहत जातात. समुद्र गोड होत नाही, पण मिठ्या पाण्याच्या नद्यातलं पाणी तिथं जाऊन मात्र खारट होतं. राजकारण असं आहे की चांगली माणसं जरी राजकारणात गेली तर ती बिघडण्याची शक्यता आहे. मी मनात विचार केला की मार्ग चुकीचा दिसतो. 6-7 दिवसानंतर मुंबईवरून निरोप आला. पराभूत उमेदवारांची एक बैठक स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आयोजित केली. मी त्या बैठकीत गेलो. त्या बैठकीमध्ये प्रमोदजींना मी एक प्रश्न विचारला की प्रमोदजी, मी तर शिकत आहे, माझ्या भविष्यामध्ये काय आहे मला माहित नाही, पण मी विनोबा भावेंचं उदाहरण सांगितलं आणि प्रमोदजी तेव्हा मला म्हणाले, हो हे खरं आहे की गोड पाण्याच्या नद्या हजारो वर्षापासून खारट समुद्राला गोड करण्याच्या प्रयत्नात वाहत आहे. समुद्र अजूनही गोड झाला नाही, पण नद्यांनी सुद्धा अजून वाहन सोडलं नाही. आणि आज जेव्हा मी नवीन विज्ञान पाहतो की दुबईमध्ये समुद्राचं पाणी गोड करून प्यायला दिलं जातं, तर राजकारण शुद्ध करून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा संकल्प घेऊन आम्ही बाहेर निघालो आहे. आणि म्हणून एक सशक्त, सुदृढ, पारिवारिक भावना असणाऱ्यांचा पक्ष ही जबाबदारी पूर्ण करण्याची निश्चितपणे भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण एकत्र आलो तर राजकारण शुद्ध करण्याचा जो आमचा संकल्प आहे, राजकारण हे समाजसेवेचं सर्वात मोठं माध्यम आहे, हा जो विचार भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ शकतो. पण हा तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा माझा प्रत्येक कार्यकर्ता पारिवारिक भावनेतून, एकमेकाच्या सहकार्यातून राजकारणाला शुद्ध करण्याच्या कामामध्ये प्रयत्नपूर्वक वाहून घेईल. असं म्हणतात की आत्मविश्वास मैं कर सकता हूं,
आणि अहंकार मैं ही कर सकता हूं. मला वाटतं की आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन ठरवूया की आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे करणार. मला वाटतं की आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन ठरवूया की आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे करणार. आणि हे करत असताना अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, मन हार कर मैदान नहीं जीते जाते, न मैदान जीतने से मन ही जीते जाते. तुमच्या माझ्यामध्ये शक्ती आहे परिवर्तनाची, पण आमच्यापैकी अनेकांची अवस्था ही त्या कस्तुरी मृगासारखी आहे की आपल्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे, पण त्या सुगंधाच्या मागे तो कस्तुरी मृग जसा धावत जातो. शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे. या शक्तीचा संचय करत, या अधिवेशनाची ऊर्जा घेत येणाऱ्या कालावधीत या महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाचा संकल्प आम्हाला करायचा आहे. हे सत्ता परिवर्तन माझ्यापैकी कोणी आमदार व्हावा, मंत्री व्हावा याकरता नाही. हे सत्ता परिवर्तन याकरता आहे की या महाराष्ट्रात ज्यांना जनतेने सेवा करण्याची संधी दिली, आज महाराष्ट्रात काय आतंकवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 16,000 पेक्षा जास्त बालकांचं कुपोषण, बेरोजगारी, महागाई, भारनियमन, नक्षलवाद, विद्यार्थी आत्महत्या, महिलांवरचे वाढलेले अत्याचार, महागडे शिक्षण, दलितांवरचे अत्याचार, 1,00,000 कोटीचे कर्ज. आमचे खडसे साहेब मागतात की श्वेतपत्रिका द्या. 2,00,000 कोटीचे कर्ज, 2,00,000 कोटीच्या कर्जाचा विनियोग कसा झाला? खडसे साहेब आपण श्वेतपत्रिका मागता. अरे विनियोगाची श्वेतपत्रिका मागण्याची आवश्यकता नाही. विनियोग कुठं झाला हे पाहायचं असेल तर यांच्या नेत्यांच्या घरी जरी आपण जाऊन आलो तरी 2,00,000 कोटीचा विनियोग यांनी स्वतःची संपत्ती करण्यासाठी कसा केला हे आपल्या लक्षात येईल. मग हाच तो महाराष्ट्र, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांचा हा महाराष्ट्र. आमचा विरोध हा कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना, आमचा विरोध हा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या वृत्तीला आहे. सत्तेचा उपयोग हा सामान्य माणसाच्या उत्थानासाठी झाला पाहिजे. सत्तेचा उपयोग हा विकासासाठी झाला पाहिजे. सत्तेचा उपयोग 18 विश्व दारिद्र्याच्या दुष्ट चक्रात असणाऱ्या गरिबाच्या आनंदासाठी झाला पाहिजे. पण सामान्य माणसाच्या खिशात हात घालून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारं वातावरण जर सरकार करत असेल, दिवसभर कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचं नाव घेत, सायंकाळी 6च्या नंतर पुंजीवादी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत, सुटकेस भरलेल्या बॅगा मंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत जाताना दिसत असेल, उंदीर मारून वाघ मारण्याचा आव आणणारं सरकार हे आम्ही बंधूंनो सहन करू शकत नाही. या विरुद्ध पेटण्याचा संकल्प घेऊन जायचा. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणायचे, आपले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की विकासात राजकारण आणणार नाही, विकासासाठी सहकार्य करू. हो, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींची जी भूमिका आहे तीच भूमिका महाराष्ट्रात आमची असेल की आम्ही विकासात राजकारण करणार नाही, आम्ही विकासासाठी सहकार्य करू. पण विकासासाठी सहकार्य करू हे सांगत असताना आम्ही हे निश्चितपणे सांगणार आहोत की सत्तेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीला मात्र आमचा तीव्र विरोध असणार आहे. सत्तारूपी सोन्याच्या पातेल्यात जर गरिबापर्यंत विकासाचे अमृत नेण्याच्या ऐवजी भ्रष्टाचाराचे शेण उचलाल तर याद राखा, भाजपचा कार्यकर्ता रक्ताच्या प्रत्येक थेंबातून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकासाचं राजकारण. भारतीय जनता पार्टी
हे सामान्य माणसाच्या विकास आणि उत्थानाचं राजकारण करते. काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण हे घराच्या व घराणेशाहीच्या विकासासाठी राहिलाय. मला एकाने प्रश्न केला की तुम्ही सर्वच राजकीय पक्ष सारखे आहात. जेव्हा तो मला म्हणाले की सर्व राजकीय पक्ष सारखे, तेव्हा मी त्याला भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा फरक सांगायला एक गोष्ट सांगितली. भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राम आणि श्यामच्या गोष्टीसारखा फरक आहे. एकदा राम श्यामला विचारतो की श्याम तुझ्या बापाला पोलिसांनी का अटक केली? श्याम म्हणतो की माझा बाप बँकेत पैसे काढायला गेला होता. राम आश्चर्याने विचारतो, अरे माझाही बाप बँकेत पैसे काढायला जातो पण माझ्या बापाला पोलीस कधीच पकडत नाही, मग तुझ्या बापाला का पकडलं? श्याम म्हणतो की तुझ्या बापाच्या कामात आणि माझ्या बापाच्या कामात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी सारखा फरक आहे. तुझा बाप दुपारी 12 वाजता हातात विड्रॉवल स्लिप घेऊन बँकेत पैसे काढायला जातो आणि माझा बाप काँग्रेस राष्ट्रवादी सारखा रात्री 2 वाजता छन्नी हातोडा घेऊन बँकेत पैसे काढायला जातो. राजकारण आम्हीही करतो, पण आमचं राजकारण हे सर्वसामान्य माणसासाठी आहे. कदाचित आम्ही पराभूत झालो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एक बेपर्वाई आली. 67% मताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं बिघाडी शासन आलं. पण एक बेपर्वाई वृत्ती, आसुरी आनंद, अहंकार वाढला. जनतेच्या विस्मरण शक्तीचा उपयोग यांनी 10 वर्षातला नाकर्तेपणा लपवण्यासाठी केला. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार असताना मंत्रालयात 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री महोदयच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मोठा फोटो होता. भाजप शिवसेनेचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणार. आणि आता जा, भाजप शिवसेनेचं सरकार गेलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. आता मुख्यमंत्र्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो गेला आणि सोनिया गांधींचा फोटो आला. कारण यांना हे माहित आहे की सोनिया गांधींचा फोटो लावल्याशिवाय आपला राज्याभिषेक होऊ शकत नाही. आज मंत्रिमंडळाच्या बैठकी होतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासावर चर्चा होत नाही, एकमेकात वाद जास्त होते. अहंकाराची परिसीमा झाली. आम्ही मूल्याधिष्ठित राजकारण करतो. स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी राजकारण भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही. पण जेव्हा आम्ही विधानसभेत बघतो की 67% मताच्या विभाजनानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, बेपर्वाई. सामान्य माणसं तडफत आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता या सरकारने गमावली आहे. आणि इतकंच नव्हे तर विधानसभेतही अधामधात खडसे साहेब अधामधात ते सांगतात की आम्हाला 3ऱ्यांदा निवडून आलो, तुम्हाला पराभूत केलं म्हणजे आम्ही चांगले, तुमच्या मताला लोकांनी किंमत दिली नाही. मी त्यांना विचारतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले म्हणजे त्यांचा विचार लहान झाला नाही. अरुण गवळी निवडून आले, स्वर्गीय फुलनदेवी निवडून आल्या म्हणून विचार महान झाला नाही. अरे आमचा विचार देशहिताचा आहे. आमचा विचार दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर हा केंद्र बिंदू ठेवून त्याच्या विकासाचा है. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. अरे कदाचित निवडणुकीत आम्ही पराभूत झालो असो तरी आमचं राजकारण हे मूल्यावर आधारित आहे. तैमूर रंग 1,00,000 मानवी कवट्याचा राजमहल बनवतो पण तो या देशाचा आदर्श होऊ शकत नाही. चंगेज खान
जो आयुष्यात एकाही युद्धात पराभूत झाला नाही तो या देशाचा आदर्श झाला नाही. जो नादिर शहा 60,000 हिंदूंची कत्तल चांदणी चौकात करतो तो या देशाचा आदर्श झाला नाही. देशाचे आदर्श राहिले 16व्या शतकात हल्दी घाटीच्या युद्धात महाराणा प्रताप अकबराच्या सोबतच्या युद्धात पराभूत झाला. 16व्या शतकात अरावलीच्या पर्वतात गवताच्या भाकरी खात पुन्हा एकदा अकबराच्या पराभवाचं स्वप्न बघत काम करणारा महाराणा प्रताप हा आमचा आदर्श आहे. मैं झांसी नहीं दूंगी असं म्हणत 1200 इंग्रजांची कत्तल केली, मारल्या गेली, पराभूत झाली. पण झाशीच्या राणीचं जेव्हा आम्ही नाव घेतो आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात चैतन्य निर्माण होतं. छत्रपती शिवाजी महाराज कधी विजय कधी पराभव या चक्रात राहिले, पण आदर्श तत्व सत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थायी भाव होता आणि म्हणून ते आदर्श राहिले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, विजयाची मस्ती जर आपल्या डोक्यात इतकी भिनली असेल तर याद राखा, या जळगावच्या अधिवेशनातून निघालेला हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या उर्मत वृत्तीला लगाम लावल्याशिवाय राहणार नाही. किती उमटता म्हणजे अमिताभ बच्चन ज्या स्टेजवर बसेल त्या स्टेजवर आम्ही जाणार नाही. एवढे मी बरं आहे की अमिताभ बच्चन विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत आले नाही, नाहीतर अशोक चव्हाणांना विधानसभेच्या कामकाजात कधीच भाग घेता आलं नसतं. अरे आम्ही ज्या स्टेजवर अमिताभ बसतील त्या स्टेजवर जाणार नाही. कशासाठी? गांधीजींचा गुजरात, लोहपुरुष वल्लभभाई पटेलांचा गुजरात, आमचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या सोमनाथचं गुजरात, 36 वर्ष सुवर्णमयी द्वारकेचा त्याग करून सत्याच्या युद्धात सत्याची बाजू घेणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा गुजरात, उद्यमशील शांतताप्रिय जनतेचा गुजरात. म्हणजे तुम्ही गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर का झाला? तुम्हाला या गुजरातचा ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन चालत नाही, पण तिकडे मात्र कसाबच्या पाकिस्तानची IPL मध्ये सहभागी न झाल्याची चिंता करणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटाला हजारो पोलिसांचे संरक्षण देता येतं. ही तर काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय दिवाळखोरी आहे. ही काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय दिवाळखोरी आहे. आता तर नवीनच नारा दिलाय, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आपण वाचावा, सरकारचं प्रकाशन आहे. हे खडसे साहेबांचं, भाऊसाहेबांचं, तावडेंचं प्रकाशन नाही. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल हा राज्य सरकारचा प्रकाशन आहे. काय लिहिलंय? हे राज्य देशातील वाईन निर्मितीचे प्रमुख क्षेत्र बनत आहे. अभिमान किती, अभिमानाने लिहिलं. हे राज्य देशातील वाईन निर्मितीचे प्रमुख क्षेत्र बनत आहे. देशातील 62 वायनरी पैकी 58 वायनरी महाराष्ट्रात कार्यरत आहे. 97% देशापैकी 97% उत्पादनापैकी 97% वाईन देशाच्या उत्पादनापैकी महाराष्ट्रात होते. हे अभिमान, हे महाराष्ट्र आहे की मध्यराष्ट्र आहे हा अभिमानाचा विषय होऊ शकतो. दूध महाग, वाईन स्वस्त, हे एखाद्या राज्यकर्त्याचं काम असू शकतं. कधी घोषणा करतात की महसूल वाढीसाठी दारू दुकानी वाटली पाहिजे. मी तर म्हणतो या वाटणाऱ्याच्या घरी जाऊन यांच्या घरी सर्वांना पाजली पाहिजे, दारूची दुकानं वाटली पाहिजे. कधी म्हणतात की किराणा दुकानात बियर विकण्याचे परवाने देण्याचा सरकार विचार करताय. अरे या सरकारचा तर एकच नारा आहे, पिओ और जिओ. या सरकारचा एकच नारा, अब पियो और जम सकता है तो जियो. हे सरकार या महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्यासाठी निघालाय आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या पोटात अन्नाचा कण नाही. महागाई वाढली आहे. इंदोर अधिवेशनात आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांनी महागाईच्या संदर्भात ही महागाई कृत्रिम आहे,
या संदर्भातलं पुस्तक तुम्हाला आम्हाला दिलं. खरंय डॉक्टर किन्सचा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. डॉक्टर किन्स म्हणतो की जेव्हा मंदी येते मंदीमध्ये भाव कमी होतात. आपल्यापैकी कोणीही अर्थशास्त्र वाचत असेल तर मंदी असेल तर भाव कमी होतात. पण तो डॉक्टर किन्सचा सिद्धांत होता. आता हा डॉक्टर मनमोहन सिंहांचा सिद्धांत आहे की मंदीमध्ये भाव वाढतात. अर्थशास्त्र सुद्धा खोटं करण्याचं काम नेहमी अर्थ एवढ्याच विषयावर लक्ष केंद्रित करणारे नेते करतात आणि गरिबाच्या नावाने धन दांडण्याचे राजकारण केले जातं.